माझा आदेश आहे, बानूला जेजुरीत यायला सांगा। तसेही तिला शासन होणारच आहे, पण विलंब केल्यास अधिक शासन होईल। बानू, मी तुला नेहमी सांगत आले की माझी बाजू सत्याची आहे आणि मला असत्य सहन होत नाही। माझ्या अपरोक्ष तू इथे लक्ष घालण्याचं धाडस केलंस। तुझ्या अपराधाचा न्याय निवाडा मी करणार आहे। आबा, काय करावं रे आता? नाही, बानू म्हणली का ती माणसं जेजुरीहून आली होती, पर आपल्याला बी काहीतरी करायला पाहिजे का नको? अरे बानू म्हणले की तुम्ही आता कुठं बी जायचं नाही। अरे म्हणून काय आपण निस्त बसूनच राहायचं वय रे आबा? अगं शेवट आहे, मला बी ठावा, जेजुरीहूनच माणसं आली होती म्हणल्यावर मी अभि गप्पच राहील। मला तर असं वाटतंय हे समद बानूला ठावा असणार। उगा आपलं काहीतरी बोलतो रंग्या। उगा कशाला मी बोलू? मला सांग, आपण अंगणामध्ये बाहेर बोलत उभं होतो का नाही? बानू एकलीच आत होती वय, हा, कुणाला काय बी ठाव नव्हतं, समधी राहणार जाणार होती। बानू बाहेर आली काय म्हणली का मला समद ठाव आहे ती माणसं जेजुरीहून आली। आता मला सांग, ही समद बानूला कसं कळलं? घ्या हाता बसला हाय सवय। अव कुठं कुठं हुडकलं तू मस? रंगा, ते कोण पाहुणा आलं हाय म्हणायचे? मी विचारून बघतो। हे दमखा, हातच येते ती नव। या या पाहुणा या, बसा बसा। काय मग पाहुणे, कुणीकडनं आलं म्हणायचं? अगोदर सांगा, बानूबाईचा वाडा कुठं आहे? बानूचा वाडा? होय, त्यासनी सांगावा द्यायला आलो आहे। कुठनं? अहो जेजुरीवरनं। जेजुरी? मग काय म्हणती जेजुरी? देव कसा आहे ती? समजा चांगलं चाललंय बघा। नाही, तुम्ही सांगावा घेऊन आलो म्हणलासा ते? होय, म्हाळसा देवींचा सांगावा आहे। बघा, म्या अगोदरच बानूला म्हणलं होतं का तुला जेजुरीला जावं लागेल माघारी। बघा लगेच सांगावा आला का नाही? काय हाय सांगावा? अहो असं कसं? म्हाळसा देवींचा सांगावा आहे तो। बानूबाई मोरच वाचून धावणार असं आहे का? अहो पर हे रंग्या, ते त्यांचं काम करतात। बर, बानूबाईचा वाडा कुठं आहे? त्यो बघा। बर, येतोय मी। बर बर पाहुणे, आम्ही बी येतो की। चला रे, तू मोर जाऊन सांग बानूला जेजुरीहून सांगावा आलाय म्हणावं। जा पळ। चला पाहुणे, चला हा या, चला। बानू, ए बानू, जेजुरीवरून पाहुणे आला आहे ती, सांगावा घेऊन। या पाहुणे। बानाई, तुमच्यासाठी सांगावा घेऊन आलोय। म्हाळसा देवींचा सांगावा आहे। वाचा। काय लिहिलं आहे? बानाई, यामध्ये लिहिलं आहे, तुमच्या हातून जो अपराध झालाय त्यासाठी तुम्हाला जेजुरीला यावं लागेल आणि म्हाळसा देवी मोर उभं राहावं लागेल।
अपराध? अहो कोणता? पाहुणे काय बी काय बरावताय, नीट वाचा की. बानू असं काय बी करणार नाही. तर जे लिहिलं आहे त्या म्या सांगितलं. मला जे काम सांगितलं होतं त्या म्या केलं. बानाई, माझं काम झालं, आता म्या येतोय. वाईस थांबा. म्हाळसाताईसनी सांगा का मला त्यांचा सांगावा मिळाला आहे. आता त्यासनी माझा सांगावा द्या. त्यासनी सांगा का बानू जेजुरीला येणार आहे. बानू, अगं असं का केलंस? मी येणार हाय असं का सांगितलंस त्यासनी? अशी तुझी काय चूक झाली ग? चोराला समध्यात मोहर बोलिवतात तसं तुला बोलिवलं हाय. ते मला ठाव नाही, पर सांगावा आला आहे. मला जावं लागल. मला बी बघायचं आहे त्यांच्या मनामध्ये काय चाललं आहे. आजा आजा, ए आजा आजा, अरे असं असं काय करतोय बाबा? माझ्या पोरीच्या हातनं अपराध झाला, चूक झाली. आजा, तुझ्याच पायातलं बळ असं गेलं. तू जर असं बसलास तर बानून काय करावं? आबा ती काय एकली आहे वे? हा, समधी वस्ती आहे तिच्या पाठीशी. अरे जिच्यामुळे देवांचं पाय आपल्या वस्तीला लागलं, देव हता आलं, दर्शन दिलं, तिला असं काही एकलं सोडणार आहे वे? बानू, काळजी करू नकच. आम्ही समधी हाय तुझ्या संग. आम्ही बी येऊ तुझ्या संग. वय मी आबी येईन. वय मी आबी येणार, काळजी करू नका तू. बानू, लागलीच नाही का तुम्ही? आपण संघजण जायची काय गरज नाही. रंग्या, रंगे, हा पाठ शेवते. तुम्ही पण जा बानू आणि आजा संग. वय जाणार तर रंग्या, लागलीच निघायची तयारी करा. आता कधी एकदा जेजुरीला जाऊन म्हाळसाताईन मरो उभे राहते असं झालं आहे मला. आजा, अरे आपल्याला लवकर निघाय पाहिजे. बानू, चाल. सांभाळून जा ग पोरी. आबा येते र. बर बर. हा हा, सावकाश जा. हा, बानू, काळजी करू नकास पोरी. देव हाय ती तुझ्या पाठीशी. या चला. आजा, सांभाळून जा. हा,
तुम्हाला बोलावलं आहे. नाही तुम्ही समजी नाही, फक्त बानूबाईसनी बोलावलं आहे. आणि देवीनी ह्यो करंडा घेऊन बोलावला आहे. ह्या जेजुरी मंदी मी ह्या देवांसंग लगीन करून आले होते, पर आज असं यावं लागल असं सपान बी मी कधी बघितलं नव्हतं. याच राजवाड्यामध्ये मी ह्या देवांच्या अवताराचं आख्यान ऐकलं आणि आज हतव मी अशी उभी राहिली आहे. हो, कारण तुझ्या हातून तसा अपराधच झाला आहे. म्हाळसा, तू ह्या जेजुरीच्या सिंहासनावर बसून न्यायदान करत आहेस हे ध्यानात ठेव. हो, मला ठाऊक आहे की या सिंहासनावर बसून जेव्हा न्यायदान करण्याची वेळ येते तेव्हा आपले व्यक्तिगत सुखदुःख, व्यक्तिगत हेतू बाजूला ठेवून निर्णय घ्यावा लागतो. प्रधानजी, न्यायदानाचे सत्र सुरू करूया. देवी, जेजुरी गडावर आज जे न्यायदान होणार आहे त्यात या राज्याचा प्रधान म्हणून भूमिका साकारताना खरं तर मी धर्म संकटात पडलो आहे याची मला आता जाणीव होते आहे. कारण एकीकडे मी या राज्याचा प्रधान आहे आणि दुसरीकडे मी आपला आणि बाणाईचा बंधू देखील आहे. प्रधानजी,
आपण आपल्या व्यक्तिगत गोष्टी दूर ठेवून न्यायदानाला बसलो आहोत. बानूच्या हातून कोणता अपराध झाला आहे हे तिला सांगण्यात यावे. श्री खंडेरायांची दुसरी पत्नी बाणाई हिला भेट मिळालेल्या एका दिव्य करंड्यातून तिने श्री खंडेरायांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. आणि ही गोष्ट श्री म्हाळसा देवींपासून लपवून ठेवण्यात आली. आणि आज याच अपराधासाठी हिला माझ्या शासनाला सामोरं जावं लागणार आहे. मुळात हा हस्तक्षेप माझ्या संसारात आहे याचे मला शल्य आहे. आणि कितीही दूर लोटण्याचा प्रयत्न केला तरी हे शल्य दूर होत नाही. आणि हिच्या सतत केलेल्या हस्तक्षेपामुळे यांना, माझ्या आराध्यांना माझ्यापासून दूर जावं लागलं. म्हाळसा, तू व्यक्तिगत गोष्टी पुन्हा पुन्हा मध्ये आणत आहेस. हो, कारण ही अशी गोष्ट आहे ज्यात मी माझी व्यक्तिगत गोष्ट दूर ठेवू शकत नाही. मुळात ही गोष्ट माझ्यापासून लपवण्यात आली. तुम्हाला माझ्यापासून दूर ठेवण्यासाठी कट रचला गेला. केवळ आताच नाही तर या गोष्टीला आधीपासून प्रारंभ झाला आहे. पण आता आपण जे काही घडलं आहे त्या अनुषंगाने बोलू. हो, ते मी बोलणारच आहे. मुळात माझ्याशी सारीपाटाचा डाव खेळल्यानंतर, तो डाव हरल्यानंतर हिने जेजुरी सोडून जाणं अपेक्षित होतं. जे घडलंही, पण पूर्णपणे नाही. जेजुरी सोडून ही चंदनपुरीला गेली, पण या दिव्य करंड्याच्या साहाय्याने ही तुमच्याशी संवाद साधत राहिली. जिचं मला अस्तित्व कधी नको होतं, जिचा मला सहवास नको होता, तो तसाच राहिला. हे सगळं करण्याचं धाडस हिने केलं हा हिचा अपराध आहे. तुम्ही देखील हे माझ्यापासून लपवून ठेवलं. हा कट नाही तर काय आहे? आणि त्यासाठी मी तुला आज शासन करणार आहे. कडक असे शासन.